इलेक्ट्रिक फील्ड राजाराम मॉरियस तवडे क्रिकेट संघ हा मैदानामध्ये शूज कंपल्सरी असतील याची नोंद घ्यायची आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आपला 12th मॅच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दोन्ही क्रिकेट संघांचा येणं हे अनिवार्य असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया. संतोष मर्याद सुरुवातीला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आणि दोन्ही ऑफिशियल्स पंच आपण पाहतोय. तिन्ही ऑफिशियल्स पंच सर कृष्णा ढेमकर, सर उत्तम मोटे, सर किशोर भगत आणि सलामीची बेनीची जोडी हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टनाक्ष नटलेला कर्णधार गोपाल भट्टा आणि त्याच्या साथीला रोहन लोणे ही जोडी आपल्याला बघायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया संतोष मर्या यांचा. बॅटिंग टीम करेल, फलंदाजी करेल, त्याचा डगआउट सुंदर पद्धतीचा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या डगआउट मध्ये बसणं अनिवार्य असेल. आणि आणि जर समजा खेळाडू आपल्या डगआउटच्या बाहेर असेल तर 2 धावांची पॅनल्टी आहे. ही सर्व संघाच्या संघनायकाच्या नियमावलीत नोंद घ्यायची आहे. 5 ओव्हर 25व्या मिनिटाला 5वी ओव्हर चालू झाला पाहिजे. कारण जर समजा 25व्या मिनिटाला 5वी ओव्हर चालू जाईल 25 मिनिटांचा अवधी असेल, 20व्या मिनिटाला 5वं षटक चालू जायला पाहिजे. त्यानंतर पुन्हा एकदा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची नोंद सर्व संघाच्या संघनायकांना घ्यायची आहे. आणि जे राहुल साहेबांनी सांगितलं होतं मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी आणि त्यासाठी या ठिकाणी अनेक जणांना विनंती करतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं लाईक शेअर करा आणि आमच्या या सुपुत्राला सिंधुदुर्गाच्या आणि खास करून रेडीगावचा सुपुत्र आणि वेंगुर्ला तालुक्याचा सुपुत्राला या ठिकाणी अनेक या ठिकाणी लाईक शेअर करून मिस्टर इंडिया टीमसाठी या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सहकार्य केलं. आपल्या सहकार्याने आशीर्वाद इथपर्यंत पोहोचलाय. अजून आपलं सहकार्य आशीर्वाद लाभू नये या ठिकाणी विनंती करतो आणि सर्वांनी लाईक शेअर करून जास्तीत जास्त असे फॉलोअर्स वाढवा आणि त्याला विजयी करून द्या. विजयी झाला तर तो भारतामधून पंचक्रोशीतला या वेंगुर्ला तालुक्यातील पंचक्रोशीतला या सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातला पहिला असेल. यासाठी सर्वांनी देवतांकडे प्रार्थना करूया आणि तुमचा सर्वांचा हातभार लागेल. सर्व खेळाडू रसिक प्रेक्षक या गावातील युट्यूब चॅनल ते सर्व सामने बघतायत त्या सर्व रसिक प्रेक्षकांना एक विनंती, या स्पर्धेच्या मिस्टर इंडिया स्पर्धेच्या ज्या मुलांना सहभाग घेतलाय त्यासाठी सर्वांनी तुमचं सहकार्य लांब. सर्वांना या ठिकाणी पुन्हा एकदा सहकार्यासाठी धन्यवाद देतोय आणि सामन्याला आम्ही सुरुवात करूया. हॅलो. धन्यवाद योगेश परब. स्वागतम सुस्वागतम. तर या स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिला सामना आपण पाहतोय. पहिला सामना आपल्या भेटीसाठी येतोय अनस्पोर्ट विपक्ष राजाराम वॉरियर्स तळवडे या दोन संघामध्ये हा पहिला सामना. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 4 धाबा धावफलकावर. राजाराम वॉरियर्स या टीमकडनं ओपनिंग पेअर आपण पाहतोय. कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ भट्टा त्याला साथ देतोय. रोहन लोणे ही ओपनिंग पेअर. या स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर कटचा फटका डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास होतोय आणि गोपाळ भट्टाच्या बॅट मधून दुसरा चौकार आपण पाहतोय आणि या 4 धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 8 धाबा धावफलकावर. पहिल्या षटकातील महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्ले या ओव्हरमधील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 8 धाबा धावफलकावर बिनबाद. राकेश हा आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन सज्ज आहे. यावेळी फुल टॉस बॉल होता. फुल लॉसचा फटका फुल टोल आपण पाहतोय. गोपाळ भट्टाच्या बॅट मधून येतोय खणखणीत पहिला वेलकम षटकार आपण पाहतोय या पहिल्या इनिंग मध्ये. पंच थोडा सामना थांबवायचा आहे.
यावेळी हलक्या हाताने बॉलला दिशा दाखवली, टॅप केलंय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय. लिलया एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेची तमाम शंका ही समाप्त होते आणि या सिंगलने टोटल धावपलकावर धावसंख्या 15 धावा धावपलकावर. पहिल्या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त होते. 15 धावा धावपलकावर. पुढील बॉल घेऊन सज्ज असेल गोलंदाज राकेश. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट. यावेळी फुल लेनचा बॉल होता. इथं मात्र शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. पहिल्या प्रयत्नात थोडा फंबल आणि एक धाव ही पूर्ण केली सहजासहजी. आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकामध्ये बदल होतोय. धावपलकावर धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 16 धावा धावपलकावर. पहिल्या महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्ले या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या 16 धावा बिनबाद. अनस्पोर्ट या संघाने सुदैवाने नशिबाने या मॅचची नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमचा आलेला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाला. सलामीची जोडी आपण पाहतोय. स्वतः प्रमोट केलंय आपल्या ओपनिंग पेअरसाठी गोपाळ बटाने, त्याचबरोबर त्याला साथ देतोय रोहन लोणे. ही सलामीची जोडी. षटक क्रमांक दुसरा आणि या दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागते चैतन्य नामक गोलंदाज आपण पाहतोय. स्क्रीनवर येतोय चैतन्य नामक गोलंदाज. दुसऱ्या षटकासाठी वर्णी लागली. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक दुसरं घेऊन सज्ज असेल. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय मर्यादित आणि दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल चैतन्य ऑन द मार्क. यावेळी फुल लेनचा बॉल होता, समोर उडवलाय, फटका तर फसतोय आणि इथं मात्र झेलात रूपांतर. पहिली विकेट, पहिला धक्का बसतोय राजाराम वॉरियर्स या टीमला. प्राइज विकेट रोहन लोणेला माघारी परतावा लागेल. एक मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता, मिसटाइम फटका आणि झेलात रूपांतर. अशा प्रकारे पहिला धक्का बसतोय 16 धावसंख्येवर राजाराम वॉरियर्स या टीमला. स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस. उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व खेळाडू, उपस्थित सर्व मायबाप, रसिक प्रेक्षक यांचं पण या सुंदर अशा क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत करूया. न्यू बॅटर मैदानात पावलं टाकतोय तिसऱ्या क्रमांकासाठी. आपण पाहतोय जिसका चेहरा खूबसूरत वही ताजी दुरत. तिसऱ्या क्रमांकासाठी धावपलकावर धावसंख्या 16 एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातील पुढील बॉल चैतन्य ऑन द मार्क. या स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न, बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता दाजी धुरतचा. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही, कलेक्शन खराब आणि इथं मात्र बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय चैतन्यकडनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. यावेळी फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, लॉफ्टेड फटका. चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये. सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर केलंय. विकेट क्रमांक दुसरा. माघारी परतोय दाजी दुरत. आया राम गया राम. विकेट क्रमांक दुसरा. 16 या धावसंख्येवर दुसरा धक्का. डीजे चौथ्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय दाजी धुरत या खेळाडूची जागा घेण्यासाठी. धावपलकावर धावसंख्या 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आघाडीचे 2 बॅटर सस्तात माघारी परततायत. नक्कीच नितेशला कार्य करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि गोपाळ भटाला साथ द्यावी लागेल. या खोलात टाकला होता. समोर हा फटका खेळलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीपला प्रोटेक्शन आहे. एक धावी
पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धाब्याची तमाम शंका समाप्त केली जाईल, एका धाब्यावर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला आणि एका धाबेने टोटल धावफलकावर धावसंख्या 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल चैतन्य नामक. या बी बॅटची कडा आपण पाहतोय, एक संधी होती विकेट किपरला आणि इथं मात्र चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव तुम्हाला भेटतील. काहीचं निर्बंध क्षेत्र आहे, शॉर्ट टर्मॅन क्षेत्र, शॉर्ट फाईन लेग क्षेत्र आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 18 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. एक विकेट किपरला संधी होती. गोपाळ भटाचा झेल सोडणं तुमच्यासाठी नक्कीच हा खेळाडू कर्दन का ठरू शकतो. यावेळी समोर हा फटका खेळलाय, चेंडू हवेत, पराजवे चेंडूच्या खाली. क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही, आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. क्षेत्ररक्षकाचा आणि बॉलचा जमला मेळ आणि फलंदाज नितेशचा संपला खेळ. विकेट क्रमांक तिसरा हादरा बसतोय 18 या धावसंख्येवर. डीजे अरवलीश्वर चषक 2025 चा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा विद्यमान सोहळा आपण पाहतोय, क्रिकेटचा कुंभमेळा. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपल्या भेटीसाठी आलेला आहे. राजाराम वॉरियर्स विपक्ष अनस्पोर्ट शिरोडा या दोन संघामध्ये एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 आणि या तिसऱ्या ओव्हरसाठी वर्णी लागते केबल. आपण पाहतोय वैयक्तिक स्वतःकडनं पहिलं आणि आपल्या टीमकडनं षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज असेल. केबल नामक गोलंदाज आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा असेल आणि समोर असेल कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाळ बड्डा. पहिला बॉल पेस करेल. पहिला बॉल फ्लोर फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला थोडासा ऑन द राईज केलाय फटका डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूची फेक करतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. तोपर्यंत एकच धाव, एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 19 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, स्वतःला सिद्ध करावा लागेल. अक्षय गाठबळ हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. पुढील बॉल फेस करेल. आघाडीचे 3 फलंदाज माघारी परतले, थोडासा दबाव असेल. यावेळी फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला प्लिक केलंय, बॉलचा प्रवास होतोय डीप मिड विकेटला. एक धाव पूर्ण केली जाईल आणि या एका धावेने आपल्या इनिंगची सुरुवात केली. आपलं वैयक्तिक खातं उघडलं अक्षय घाटवळने आणि टीमचं टोटल आहे 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. केवळ गोलंदाज सज्ज असेल पुढील बॉल टाकण्यासाठी. यावेळी मोठा फटका, बिग हिट घ्यायचा प्रयत्न, कलेक्शन थोडं खराब, चेंडूचा बॅटचा संपर्क थोडा खराब. एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि या सिंगलने टोटल धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 30 प्रगती पथावर 5 षटकांचा मर्यादित सामना आपण पाहतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला आणि या बॉलवर कुठलाही अंदाज नाही, कुठलंही उत्तर नाही अक्षयकडे. यावेळी खोलात टाकला, खोदून काढलाय. चेंडूचा प्रवास होतोय, मिड ऑफला क्षेत्ररक्षक येतोय, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त पण होतोय आणि ते मात्र एकच धाव भेटेल आणि या सिंगलने धावफलकावर धावसंख्या 22 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. अरवलीश्वर चषक 2025 एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. या बिग हिट खेळायचा प्रयत्न, बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. थोडासा टप्पा पडल्यानंतर बॉलने उसरी घेतली आणि या बॉलवर गोपाळ भटाकडे कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. डॉट बॉलने ओव्हर क्रमांक 30 समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावसंख्या कुठलाही बदल नाही, 22 धावा
3 गड्यांच्या मोबदल्यात ओ टू डीजे 22. चैतन्य नामक गोलंदाज आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 4, वैयक्तिक दुसरं आणि टीम कडनं 4थं षटक घेऊन सज्ज होतोय चैतन्य नामक. राऊंड विकेट, पहिलाच बॉल, लोअर फुल टॉस बॉल, फटका पसतोय, झेलात रूपांतर, अक्षय गाठवळ हा माघारी परतेल. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, डीप वाईडी श्लोंगापच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता, फटका पसला, झेलात रूपांतर. अशा प्रकारे 4था धक्का बसतोय राजाराम वॉरियर्स या टीमला. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही, 22 धाबा. आघाडीचे 4 फलंदाज सस्तात माघारी परततायत आणि इथं मात्र चांगलं कमबॅक आणि चांगली सुरुवात पाहायला भेटते ती अंश स्पोर्ट या टीमकडनं. कारण टॉस जिंकलं सुदैवाने, नशिबाने आणि फिल्डिंग करण्याचा हा निर्णय मी म्हणेन योग्य ठरतोय या टीमचा. च्या स्पेलमध्ये 4 विकेट आपण पाहतोय, 4 विकेट प्राप्त केले, 4 ब्रेक थ्रू आणि काय गोलंदाजी, अचूक टप्पा, चांगली लेंथ लाईन आपण पाहतोय. आतापर्यंत कंजूसी करणारी गोलंदाजी चैतन्य या युवा खेळाडूकडनं. न्यू बॅटर देवीदास मैदानात पावलं टाकतोय. 6व्या क्रमांकासाठी आज कार्य करावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. बराच वर्षाचा अनुभव क्रिकेटचा. देवीदासला यावेळी सन्मानपूर्वक खेळून काढलाय. शॉर्ट स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूचा प्रवास 30 सर्कलच्या आतमध्ये समाप्त होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने आपल्या इनिंगची सुरुवात करतोय देवीदास. आपलं वैयक्तिक खातं उघडलंय देवीदास. इट्स ऑफ द मार्क. पुढील बॉल, यावेळी दांडी 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 गुल, गेंद अंदर, दंडी बाहर. एक मोठी विकेट, प्राइस विकेट, गोपाळ बड्डा बॅक टू द पॅव्हिलियन टीजे. या धावसंख्येवर गोपाळ बटा या खेळाडूची खेळी संपुष्टात येते आणि 5 विकेट प्राप्त करतोय चैतन्य नामक गोलंदाज. काय गोलंदाजी आपण पाहतोय. प्रतिस्पर्धे संघाला नक्कीच बॅकफुटवर आणण्याचं काम करतोय चैतन्य. पुढील बॉल, सनी बटा न्यू बॅटर. या आल्या आल्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅट्स आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही, धावफलक स्थिरावलंय ते 23 या धावसंख्येवर 5 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावर स्लॉक ओव्हरचं आणि स्लॉक ओव्हरच्या मारामध्ये चांगली गोलंदाजी. यावेळी खोलात टाकला, खोदून काढले, ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव भेटेल प्रतिस्पर्धेत संघाला. एका धावेने धावफलकावर धावसंख्या टोटल 24 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अनस्पोर्ट विपक्ष राजाराम वॉरियर्स या 2 संघामध्ये हा पहिला सामना आजच्या दिवसातील. पुढील बॉल, गोलंदाज सज्ज असेल चैतन्य. यावेळी थोडासा फनफूटचा वापर केला, पुढे सरकला बॅटर, बॅटची कडा, चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये, घोषित क्षेत्रामध्ये बॉल प्रवास करतोय. एक धाव भेटेल आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. 25 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण लढत आजच्या दिवसातील पहिली लढत आपण पाहतोय. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवान संघ, दोन्ही तुल्यबळ संघ आणि राजाराम वॉरियर्स संघ हा सुद्धा एक तगडा संघ आपण पाहतोय या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. आज नक्कीच बॅकफुटवर येतोय. विचार केला तर अनस्पोर्ट या टीमचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय या मॅच मध्ये.
संघर्ष तुम्हाला करावा लागेल, कारण ज्यावेळी तुम्ही संघर्ष कराल त्याच वेळी प्रगतीच्या वाटचालीवर जाणार तुम्ही, आणि ज्यावेळी तुमचा संघर्ष थांबणार त्यावेळी तुम्हाला पराभव हा नक्की पाहावा लागेल. कुठल्या टीमकडनं संघर्ष होईल हे पाहायचंय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल गोलंदाज केशव. पहिला बॉल लोअर फुल टॉस बॉल होता, थोडासा डाऊन द लेग साइड बॉल. पिच चालाय, चेंडूचा प्रवास होतोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव भेटेल. मोठे फटके घेण्यापासून थांबवून ठेवले, जकडून ठेवले. काय गोलंदाजी कंजूशी करणारी प्रतिस्पर्धी संघाकडनं. धावफलकामध्ये आपण पाहतोय 26 धावा, पहिल्याच बॉलवर सिंगल. केशव हा गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं, टीमकडनं सांघिक महत्वपूर्ण षटक क्रमांक शेवटचं अंतरिम षटक स्लॉक ओव्हर. पुढील बॉल. यावेळी आखूट टप्प्याचा बॉल, पुलचा पटका. पटका फसतोय, छेलात रूपांतर. इथं मात्र क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज सनी बटाचा संपला खेळ. विकेट क्रमांक 6वा धक्का बसतोय. ओ टू डीजे. बॅटर पैदरात पाऊल टाकतोय सनी बटा यांची जागा घेण्यासाठी. न्यू बॅटर. पुढील बॉल. गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. केशव नामक गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने. राऊंड विकेटचा मारा. याबी डाऊन लेग साइड बॉल होता. याबी चेंडू घेतोय स्टँडचा भेद. दांडी 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 गुल. गेंद अंदर, दंडी बाहर. फर्निचर उद्ध्वस्त. आल्या पावली माघारी परततोय बॅटर आयाराम गयाराम. विकेट क्रमांक 7वा. गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. याबी ऑन साइडला बॉलला ढकलले. एक 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल पाहायला भेटतोय आणि या कपल धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर धावसंख्या टोटल 28 धावा. धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक 5व शेवटचं षटक स्लॉक ओव्हर. डेथ ओव्हर आपण पाहतोय आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. पुढील बॉल. स्लॉक ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी. खोलात टाकला होता, खोदून काढलाय. डीप वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची परती करतोय, बऱ्याच विलंबाने थोडीशी वाईडिश परती झाली बॉलची आणि इथं मात्र 2 धावांची लयलूट केली दोन बॅटरने. आणि या धावा सुद्धा तुम्हाला क्रमप्राप्त धावा आहेत. जर आपल्या बॅटमधनं मोठे पटके येत नाही तर डबल सिंगलवर सुद्धा भर द्या. आणि क्रमप्राप्त धावा 2 आणि या धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 2 ने 30. याबी मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. याबी टॉप एज आणि विकेट कीपर कुठलीही चूक करत नाही. आणि इथं मात्र कॉट बिहाइंड. विकेट क्रमांक 8वा धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला, राजाराम वॉरियर्स या टीमला. मळगाव विपक्ष तळवडे. अबाउट द कॅप्टन प्लीज कम फॉर टॉस. यानंतर तुमचा लगेच सामना होईल. दोन्ही कॅप्टन तुम्हाला पहिला पुकार आपण टॉस साठी यायचं आहे. तर आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानात.
तर महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 30 बॉलचा खेळ संपला आणि या मॅचमध्ये टॉस हरल्यानंतर राजाराम वॉरियर्स या टीमने पहिली बॅटिंग केली आणि धावफलकावर धावसंख्या टोटल जमवल्या 30 आणि प्रतिस्पर्धी संघाला टार्गेट असेल 31 धावांचं. 31 धावांचं पाठलाग या मॅचमध्ये करायचं आहे. ते अनस्पोर्ट या टीमला पाहायचंय या धावांचं पाठलाग होतं की या धावांचं संरक्षण बचाव होतोय. हे नक्कीच आपण पाहूया कारण क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कधी कधी लो स्कोरिंगचे सामने आपण पाहतोय आणि हे सामने अतितटीचे होताना आपण बऱ्याच वेळा पाहिलं. तर वळूया दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या डावाकडे. तर मी थोडा वेळ थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. आरवलीश्वर चषक 2025चा क्रिकेटचा रणसंग्राम. तर आवाज ऐकूया. योगेश परब आपल्यासोबत जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तगडा क्रिकेट संघ सुरुवात वाटली होती. फलंदाजी प्रथमतः मिळाली आहे राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला आणि कुठेतरी सुरुवातीला साठावी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इशारतोय पंचांचा सामना सोडवण्यासाठी 30 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. मापक असं लक्ष आहे. श्रीलंका क्रिकेट संघ अंशपोर्ट श्रीलंका क्रिकेट संघ खेळतोय मैदानामध्ये. नाणेफेक जिंकलं होतं प्रथमतः. यश झालाय. यशची मात्र पहिल्या चेंडूवर धोक्याची घंटा आपल्याला बघायला मिळाली. पॉइंट रिझल्टला सुंदर झेल टिपलाय. कारण सुरुवातीला राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघानं मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. फटके फसले गेले. सुरुवातीला धावफलक दिसायला कमी धावसंख्येचे सामने रोमांचक होतात. पण अंशपोर्ट शिरोडा क्रिकेट संघाचा यश आला. पण त्यानं यश आपलं उज्ज्वल नाही केलं. मैदानाच्या आतमध्ये 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन तो माघारी परतला. 29 चेंडू आहेत. 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय तो राकेश परब अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. राकेश आणि केशव ही जोडी आमच्या बघायला मिळते. सुरुवातीला यश माघारी परतला. गोपाळ भट्टाच्या छत्रशाही केले खेळतायत हे खेळाडू आणि दोन्ही एकाच गावातील आहेत आणि राकेश परब हे सर्व मित्र आहेत आणि आज परस्परांविरोधात सगळे लढत आहेत. म्हणजे युद्ध असेल मात्र कोणता संघ विजयाचा झेंडा. कित्येक वेळा विजय रथावर ज्या क्रिकेट संघानं आपलं नाव कोरलंय तो क्रिकेट संघ राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूनं शिरोडा क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. स्क्वेअर कटचा अपर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. राकेश परबचा असफल राहिलाय. निर्धाव चेंडून 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 0 धावा एका गडीच्या मोबदल्यात हे समीकरण आपल्याला बघायला मिळत आहे. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि राकेश हा
मोठे फटकेबाजी मारणारा खेळाडू सज्ज झालाय. सुंदर फटका कव्हर रिझनला एक नेत्र पद्धतीचा फटका चौकारानं आगाज केलाय. निखिल गावडेवर आक्रमण केलंय. समोरील म्हणजे त्या चेंडू होता स्लॉट मध्ये होता त्याने प्लॉट मध्ये पाठवलाय. 4 या धावसंख्येनं श्री गणेश केलाय. राकेश परबनं पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 गडी बाद 4 धाबा हा लेखाचा आपल्याला बघायला मिळतोय. बाळू 11 मळगाव आणि तळवडे क्रिकेट संघ लास्ट कॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवण्यासाठी नितेश लोणेचे हात बघायला मिळाले आणि त्यानंतर त्याच्या पायावर चेंडू अडवला. फुटबॉल पद्धतीने त्याने चेंडूला थांबवलं. एकेरी धाव संख्येनं सांघिक धावपलकावर 5 धावा. धावपलकावर 31 चा पाठलाग करत असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त. पायावरील चेंडू आडव्या बॅटनं पण यष्ट्यांच्या समोर आढळला जातोय. पायचीच्या स्वरूपात ऋषी पंचाने आउट केले केशवला. एकाच बॉलवर 2 गडी बाद करण्याचा ऋषी घाटवायचा इरादे बहुतेक होते. हलक्या हाताने घोषित सुरू धावसंख्ये चेंडू भिसवला गेलाय. चैतन्य आला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालाय. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो 6 धाबा धावपलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त जरूर झाला. 31 चा पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये अंशपोट शिरोडा क्रिकेट संघ आणि बचाव करण्यासाठी सुरुवात दिमाखात केली राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघानं. सुरुवातीला पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. त्यानंतर राकेश एक चौकार केशव 0 या धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय आणि त्यानंतर चैतन्य आणि राकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उर्वरितचे 24 चेंडूला 25 धावांची आवश्यकता. कमी धावसंख्येचे सामने हेच रोमांचक सामने होत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स जवळून सौरभ नाईक हा सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्टम पुलचा फटका. पण ज्या ठिकाणी धावसंख्येचा निर्बंध आहे घोषित सुरू धावफलक 1 धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 7 धाबा धावफलकावर. स्पर्धेच्या माध्यमातून नियमावली आहे कंपल्सरी चेस म्हणजे कंपल्सरी चेसच्या नियमावली 31 धाबा ह्या कराव्याच लागतील शिरोडा क्रिकेट संघाला. बाळू 11 मळगाव लास्ट कॉल. तळवडा क्रिकेट संघ आमच्यापर्यंत पोहोचलाय. बाळू 11 मळगाव आपल्याला लास्ट कॉल असेल. टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. पुन्हा एकदा अपरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. ब्रेक झाला चेंडू. निर्धाव चेंडू जे आपण कडला पाहतोय. अपरकटचे स्क्वेअर कटचे फटके मी म्हणेन शिरोडा क्रिकेट संघाला एकेरी दुहेरी धावसंख्या. एकात दुसरा मोठा फटका. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने रिप्ले जेरॉक्स बघायला मिळालाय. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव येत आहे चेंडू. हे निर्धाव चेंडू काम करतील राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला 31 या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी. आडव्या बॅटने फटका बघायला मिळतो. डीप मिड विकेट कडे निखिल गावडे वेगानं चेंडू पर्यंत पोहोचला. 1 या धावसंख्येवर समाधान मानलं. 1 न सांघिक धावपलकावर 8 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन tenniscricket.in माध्यमातून त्यांची पूर्ण टीम सर गौरव सावंत आणि त्यांची पूर्ण टीम आमच्या या मैदानावर जोडली आहे. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण पाहू शकताय. स्क्वेअर कटचा देखना फटका बघायला मिळाला.
चैतन्याला जास्तीत जास्त चेंडू फेस करणं गरजेचं असेल, कारण त्यानं कलात्मक फटकेबाजीला सुरुवातीला दिमागात सुरुवात केली आहे. चैतन्य आपलं नाव आहे आणि चैतन्य या रूपाला एक सुंदर रूप देणं, एक क्रिकेटच्या माध्यमातून एक सुंदर फटकेबाजी जसं करणं, सरपंचांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. मळगाव क्रिकेट संघ टॉस विन झालाय. बॅक टू द बॉलरचा फटका बघायला मिळाला. स्टार अक्षय या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतोय. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावर. समीकरण थोडंसं आता अवघड होत चाललंय. अंशपोल शिरोडा क्रिकेट संघाला अण्णा येणं बाकी आहे. अजून भरपूर केवल मटकर येणं बाकी आहे. पण बघूया खेळाडू आहेत आतमध्ये. पण बघूया दुसऱ्या बाजूने चाणाक्ष नटलेला कर्णधार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज त्याने सुरुवात दिमागातच केली. हल्लीच्या मोसमला सुंदर फॉर्म मध्ये क्रिकेट संघ आपल्याला बघायला मिळतोय आणि तो निखिल गावडे आपण पाहतोय. मोठा फटका आपल्याला बघायला मिळतो. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू क्षेत्ररक्षक सनी भट्टानं झेल सोडलाय. सुटलेला झेल गोपाळ भट्टची आक्रमक शैली मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. 11 धावा धावफलकावर. अजूनही 20 करायचे आहेत. स्क्वेअर कटचा फटका क्षेत्ररक्षक रूशी पोचलाय. झेल टिपलाय आणि चैतन्य माघारे परतलाय. समीकरण होतं 30 चेंडू 31 धावा. सुरुवातीला जर विचार केला एकेरी धावसंख्येवर भर दिला नाही. निर्धाव चेंडू आले, गडी बाद झालेत. अंशपोण शिरोडा क्रिकेट संघाचे आपण पाहतोय. दर्शन हलक्या हाताने खेळून काढले चेंडूला. क्षेत्ररक्षक नितेश लोणे वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलाय. सौरभ नाईकचं अपील बघायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. 12 धावा धावफलकावर एक चौकारानं याला इकडे जीवनदान त्याला बहाल झालंय मैदानाच्या आतमध्ये. तो राकेश परब आणि निखिल गावडे हा संघर्ष आपण पाहतोय. शॉर्ट पिप प्रकारचा चेंडू, मिस टायमिंगचा फटका, अपरकटचा फटका करण्याचा प्रयत्न होता. नितीश लोलेनं साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल सोडलाय. नितेश लोणेकडनं हे चित्र भरपूर कमी वेळा, कारण त्यानं कठीण झेलांचं रूपांतर खूप वेळा साध्या सोप्या झेलमध्ये केलंय. आणि राकेश परब हा खेळाडू आज कोणाचं नक्की तोंड बघून आलाय मैदानाच्या आतमध्ये सकाळी येताना, कारण त्याला 2 जीवनदानं मिळाली. व्हाईट बॉल. सांघिक धावफलकावर 14 धावा धावफलकावर. दोन्ही क्रिकेट संघ एकाच गावातील आहेत. एक क्रिकेट संघाकडे थोडासा अनुभव कमी आहे, पण त्यानं कामगिरी जी केली आहे अंशपोल शिरोडा क्रिकेट संघानं सुरुवातीला चांगली केली आहे, पण फलंदाजीत कार्य करावं लागेल. वेगवान पद्धतीचा चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा टप्पा पडला तर बाहेर आला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मोठ्या फटक्यानं स्वागत करायचं होतं. निखिलचं निर्धाव चेंडू आले आहेत आणि हे निर्धाव चेंडू काम करून गेले आहेत राजाराम मोरे तवडे क्रिकेट संघासाठी. मिस टायमिंगचा फटका आहे. फॉलो थ्रो मध्ये झेल टिपण्यासाठी स्वतः निखिल आलाय आणि शेवटच्या क्षणाला झेल सोडलंय. राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट संघाच्या कोट्यातून हे चित्र कधीच बघायला मिळत नाही. ते चित्र आपल्याला बघायला मिळत आहेत. वाऱ्यानं चेंडू थोडासा पुढे खेचला गेला, अंदाज चुकला आणि दर्शनला जीवनदान दिले. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ हा समाप्त झालाय. 15 धावा धावफलकावर आणि आता 12 चेंडू 16 धावाची आवश्यकता आहे. 30 चेंडू 31 समीकरण होतं.
12 चेंडू 16 धावा हे समीकरण तर आलंय आणि बघूया कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. देवीदास कुबलच्या हातामध्ये चेंडू दिलाय. झेल सोडलंय सरी मट्टानं, निदेश लोणेनं आणि निखिलनं झेल सोडलंय. बारा चेंडू 16 धावांची आवश्यकता. केवळ थोडासा नाखुश आहे पण 12 चेंडूत आम्ही 16 धावा ह्या काढणारच. कारण आम्हालाच नशिबाची साथ आहे केवळ मटकरनं सांगितलंय. आणि बघूया गोपाळ भट्टाच्या नेतृत्वाखाली क्रिकेट संघ जो तगडा क्रिकेट संघ खेळतोय त्याला पराभूत करण्यासाठी भरपूर ताकदीनं अंशपोष शिरोडा क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. शॉर्ट पिच प्रकार चेंडू आडव्या बॅटने फटका करण्याचा प्रयत्न होता. थोडासा या ठिकाणी दुखापत होते ते फलंदाजाला दर्शनला. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न होता. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटना क्षेत्ररक्षक आलाय. सुंदर झेल टिपलाय गौरव न आणि फलंदाज हा दर्शन एका जीवदानावर दटलेली खेळी संपुष्टात आली आहे. मैदानाच्या आतमध्ये शिरोडा क्रिकेट संघ ज्या ज्यावेळी अडचणीत असतो आक्रमक शैलीनंच ज्याचं येणं असतं तो आक्रमक खेळाडू अण्णा हा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. आडव्या बॅटनं आल्या आल्या अण्णानं रोहन लोणे सेफ हँड स्क्रीनवर आलाय. अण्णा आलाय आणि अण्णा गेलाय शून्य धावसंख्येचा भोपळा घेऊन. तर आता समीकरण बदललंय. 8 ला करायचंय 15. नवीन फलंदाज दादा मैदानाच्या आतमध्ये गेलाय. राकेशला जिवंतानं 2 मिळाली आहेत आणि बघूया राकेश परब सामन्याची समाप्ती करेल की अनुभवानं नटलेले 2 खेळाडू आमने सामने बघायला मिळत आहेत. देवीदास कुबल आणि राकेश परब. वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता पण या ठिकाणी वळलेत. वाईट बॉल म्हणजे अमांतरच्या स्वरूपात एक धाव तर बहाल केली आहे. एक या धावसंख्येनं 17 धावा धावफलकावर. 8 बॉलला आता करायचं आहे मात्र 14. स्क्वेअर कटचे फटके वारंवार मारण्याचा प्रयत्न आहे राकेशनं स्मिता गोपाळला पण दिलाय. टप्पा पडला चेंडू खाली राहिला पुन्हा एकदा फटका टोलवायचा होता. 7 ला आता 14 करायचे आहेत. समीकरण 30 चेंडू 31 धावा धावून जर धावा काढल्या असता सहजासहजी सामना अंशपोष शिरोडा क्रिकेट संघाच्या कोट्यात बघायला मिळाला असता.
खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. ऋषी वेगाने आला. डायरेक्ट हिट लावण्यासाठी ऋषीचे प्रयत्न होते. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर 13 करायचा आहे आता. 6 बॉलला 30 चेंडू 31 समीकरण होतं आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये काय झालं, मोठे फटके मारायचे, सामना समाप्त करायचा आहे आणि कुठच्या पद्धतीने गोलंदाजी करावी. अंगावरील चेंडू हे प्रतिस्पर्धी संघाला लालसा प्राप्त करणारे असतील आणि हे लालसा प्राप्त केलेले चेंडूचे फटके जर फसले तर राजाराम वाडे क्रिकेट संघ छत्रशाही खेळायच्या खेळतोय त्या गोपाळ भट्टाने सुरुवातीला सांगितलं होतं, जेवढे चेंडू तुम्ही या ठिकाणी लेग साईड टाकाल, अंगावर टाकाल, मोठे फटके मारण्याच्या नादात फलंदाज बाद होतील आणि अंशपोट शिरोडा क्रिकेट संघानं तेच कार्य केलं. फलंदाज बाद झाले. एकाच दुसरा खेळाडूनं एकेरी दुहेरी धावसंख्येनं जर धावफलक हलता ठेवला असता तर सामना थोडासा रोमांचक बघायला मिळाला असता. शेवटच्या षडापर्यंत सामना दोन्ही क्रिकेट संघांसाठी. पण आता गोलंदाजीने सुरुवात केली. फलंदाजी थोडीशी खराब कामगिरी जरूर झाली आहे, पण गोलंदाजीत आतापर्यंत वर चष्मा ज्या संघानं राखलाय तो राजाराम ऑरियस शिरोडा तळवडे क्रिकेट संघ आपण पाहतोय. शिरोडा क्रिकेट संघ विरोधात खेळतोय. 6 बॉलला आता करायचं आहे 13. 18 धावा धावफलकावर 31चा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर रोहन लोणे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पायावरील चेंडू सौरभ नाईकनं आणि त्या रिले पद्धतीने झेल टिपलाय. आज सिलसिला चालू आहे. राजाराम ऑरियस तळवडे क्रिकेट संघाचं हे चित्रच बघायला मिळत आहे. स्वतः मालक मैदानाच्या आतमध्ये अंशपोट शिरोडा क्रिकेट संघाचे अमरेश. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. रोहन लोणेनं महत्वाचे 2 ब्रेक तो जर लावून दिले. आता 4 बॉलला धावा बनवायचा आहेत त्या मात्र 13. मात्र 13 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. मोठा फटका बघायला मिळतोय. डगआउट मधून सेट होऊन आलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका आपल्याला बघायला मिळत. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावर 7 धावांची आवश्यकता. या खेळाडूला मी म्हणेन अजूनपर्यंत काय ठेवलं होतं मागे. तीन बॉलला आता 7 करायचे आहेत. फुल टॉस आहे घोषित स्वरूपाचं. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली आहे. बिमर साठी जर हा चेंडू खेळण्याजोगा होता तर 1 धावे बनेल. जर चेंडू जर अतिरिक्त उंची घेतलेला असेल, येणारा चेंडू प्रीडचा असेल, प्रीड बरोबरच या ठिकाणी अजून 1 धाव बोनसची मिळेल. म्हणजे समीकरण 3 बॉलला त्यानंतर 5 बघायला मिळेल. आता बघायला मिळतंय की काय, बघूया काय होत आहे. तिसरे पंच सर कृष्णा टेमकर बाबू टेमकर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडलेले आहेतच आणि योग्य तो निर्णय
फेअर डिलिव्हरी. दोन चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 6 धावा. जर अंशपोट शिरोडा संघानं एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला असता सामना राकेश परब समाप्त झाला असताच. रोहन लोणे एक मोठा फटका रोहनच्या विरोधात जरूर आलाय. 2 बॉलला 6 करायचे आहेत. फुल टॉस आहे आता मात्र आणि चेंडू सामना मोठ्या फटक्यानं समाप्त केलाय. लेग साईडला काय होतं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आणि केवल वटकरचं बघा सेलिब्रेशन. अंशपोट शिरोडा क्रिकेट संघानं फिलिंग मैदानाच्या आतमध्ये फायनल जिंकले गेले आहे केवल मटकरला. कारण त्याला एका तगड्या क्रिकेट संघावर खेळायचं होतं आणि खेळत असताना त्यांना हरवण्याचं स्वप्न 2025 मध्ये बघितलं होतं ते मात्र पूर्ण झालंय. रोहन लोणेचे 2 खराब बॉल